नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. असं म्हणतात की कोल्हापूरला कोणतीही गोष्ट झगडल्याशिवाय मिळत नाही आणि हा झगडासुद्धा प्रदीर्घ काळ करावा लागतो. म्हणजे आंदोलन करायचं, सातत्यानं पाठपुरावा करायचा आणि मग त्यानंतर एखादी गोष्ट कोल्हापूरला मिळते. अर्थात कोल्हापूरची जनता तेवढीच चिवट आहे, आणखीन आपल्या न्याय हक्कांसाठी सातत्यानं आंदोलनं करतात आणि ही आंदोलनं यशस्वी करून दाखवतात. हा आजवरचा इतिहास आहे. हा मुद्दा आज मी का बोलतोय तर गेले कित्येक वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ हा सुद्धा असाच एक रखडलेला मुद्दा आहे. अनेक वेगवेगळ्या नेत्यांनी महापालिकेवरती राज्य केलं, महापालिकेची सत्तासूत्र सांभाळली, पण एकाही पक्षाच्या एकाही नेत्यांना महापालिकेची हद्दवाढ व्हावी, या शहराची हद्दवाढ व्हावी असं वाटत नाहीये. खाजगीमध्ये बोलताना सगळेच जण म्हणतात की हो, महापालिकेची हद्दवाढ व्हायला पाहिजे. राज्यातील अन्य शहरांच्या हद्दवाढी दोन दोनदा तीन तीनदा अगदी 7-7 वेळा झाल्या, पण कोल्हापूर शहराची हद्दवाढ मात्र होत नाहीये. कोल्हापूर महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून गेले जवळपास 40 ते 45 वर्ष कोल्हापूर शहर आहे तेवढंच आहे. आजूबाजूची उपनगरं वाढली, आजूबाजूच्या खेड्यांचा संपूर्णपणे भार या शहरावरती पडतोय. अनेक लोक रोजच्या कामासाठी, रोजीरोटीसाठी कोल्हापूर शहरात येतात, कोल्हापूर शहरातील इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करतात. पण जेव्हा हद्दवाढीचा प्रश्न येतो तेव्हा मात्र ग्रामीण भागातील किंवा उपनगरातील लोकांचं म्हणणं असतं की आम्ही शहरात येणार नाही. त्यामुळं गेले कित्येक वर्ष हा मुद्दा तसाच भिजत पडलाय. आणि दुसरीकडं वोट बँकेच्यासाठी आपले राजकीय नेते सुद्धा या हद्दवाढीसाठी अनुकूल होत नाहीयेत. म्हणजे बहुतेक सगळे ग्रामीण भागात नेतृत्व करणारी नेते मंडळी ही शहरात राहतात, शहरातल्या सर्व सुविधांचा उपभोग घेतात, पण कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा जेव्हा विषय येतो त्यावेळी मात्र हद्दवाढीला विरोध करतात. बी न्यूजसह सर्वच प्रसारमाध्यमांनी गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं हा विषय लावून धरला आहे. आता पुन्हा एकदा हा विषय चर्चेला आलेला आहे. विशेषतः प्रजासत्ताक आणि कॉमन मॅन या दोन संघटनांनी कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी गेल्या काही महिन्यात प्रयत्न सुरू केलेले आहेत. पुन्हा एकदा या विषयाला वाचा फोडलेली आहे आणि म्हणून मला आज याच विषयावरती बोलायचे. त्यासाठी मी आज आमच्या स्टुडिओमध्ये बोलवले आहेत कॉमन मॅन संघटनेचे बाबा इंदुलकर यांना. त्याचबरोबर कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी पुन्हा एकदा रणशिंग फुंकलेले प्रजासत्ताकचे दिलीप देसाई. आणि आज या चर्चेमध्ये वेगळ्या बाजूने बोलण्यासाठी मी बोलवलेले आहेत उजवाईवाडीचे राजू माने यांना. सुरुवातीला म्हटलं तसं कोल्हापूर शहराची हद्दवाढ हा प्रचंड चर्चेचा, रवंथ करून चोथा जायला विषय आहे. सगळ्यांचंच म्हणणं असतं, म्हणजे शहरातल्या लोकांचं म्हणणं असतं की आता हद्दवाढ व्हायला पाहिजे. ग्रामीण भागातल्या लोकांचं म्हणणं असतं हद्दवाढ नको. का तर मुळात कोल्हापूर शहरामध्ये जी लोक राहत आहेत त्यांनाच उपलब्ध सोयीसुविधा नाही आहेत किंवा त्यांनाच सोयीसुविधा देण्यामध्ये महापालिका कमी पडते. अशावेळी महानगरपालिकेची हद्दवाढ का करायची? मी सुरुवात बाबा इंदुलकर तुमच्यापासून करतो. ॲडव्होकेट आहात. खरं तर या विषयाला वाचा फुटली ते पुन्हा एकदा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे ज्यावेळी जानेवारी महिन्यात कोल्हापुरात आलेले होते तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव पाठवून द्या असं सांगितलं आणि या मुद्द्याला पुन्हा एकदा वारं लागलं. तुमची आता भूमिका काय आहे? सर्वप्रथम माझी सर्वांनाच विनंती आहे, हद्दवाढ हा शब्द जरा हा टीकेचा आणि वादाचा झाला आहे. बरं, का नाही आपण बसून ठरवूया की हा शब्द एकत्रीकरण समिती असं म्हटलं तर? बरं, शेवटी असं आहे, आपण काय पंजाबातल्या माणसांना बोलवत नाही, कोल्हापूर जिल्ह्यातल्याच माणसांना. म्हणजे कोल्हापूर शेवटी पत्त्यावर शेवटचा शब्द असतो जिल्हा कोल्हापूर. बरोबर. म्हणजे एकाच जिल्ह्याची माणसं विविध गावामध्ये राहतात, त्यांना एकत्र करण्याचं आहे. हद्दवाढ म्हटलं की पुन्हा तलवारी उपसल्या गेल्या. त्यामुळं हा जर की नाही हद्दवाढीला विरोध शमवायचा असेल तर पहिली गोष्ट हद्दवाढ शब्द बदला, एकत्रीकरण शब्द करा. एकाच गावची माणसं एकत्र करून राहूया, गुण्यागोविंदानं राहूया म्हणून हद्दवाढ. बरं. आता विषय असा आहे की मी आणि प्रजासत्ताक दिलीप देसाई आपण बघितलं असेल तर आम्ही कुठलाही राजकीय प्लॅटफॉर्म न घेता पुन्हा ही चळवळ आणि समजूत काढायचा कार्यक्रम चालू केला आहे. आणि आम्हाला असं वाटतं की अक्रॉस द टेबल बसूया आणि चर्चा करूया आणि ह्यातनं मार्ग काढू. समजूत कोणाची काढायची? मग माझ्याच माणसांची आहे, कोल्हापूर जिल्ह्यातल्या पलीकडच्या गावातल्या माणसांची समजूत काढायची आहे.
बर, हे ज्यांना हद्दवाढ नकोय हो. असं म्हणतात त्या लोकांची. आता विषय असा की हद्दवाढीचा ज्या ज्यावेळेला विषय निघाला त्यावेळेला हद्दवाढ नको, तुमचे रस्ते खड्ड्याचे आहे, तुमचा पाणी तुम्ही देत नाही, तुमची बोंब आहे, घोटाळे आहेत, घरफाळा जास्त आहे, अशी विविध कारणं सांगून आम्हाला ह्या कोल्हापूर शहराची हद्दवाढ रोखली गेली. मला मी 2-3 मिनटं बोलतो जरा. 1854ची ब्युरो म्युन्सिपाल्टी 1946 साली आपली हद्द होती 46.82, ती आज तेवढीच आहे. हो. 46 ते 2021 या प्रवासामध्ये अर्धा सेंटीमीटर हद्द वाढली नाही. 46 साली आपली लोकसंख्या होती 37,000. आज ऑफिशियल लोकसंख्या 6.5 आहे आणि अनऑफिशियल लोकसंख्या आपली 10 लाख आहे. म्हणजे क्षेत्र तेवढंच राहिलं. 37,000 माणसं राहत होती तेवढ्या क्षेत्रामध्ये आता 10 लाख माणसं झाली. पहिला मुद्दा असा आहे की 66.82 मध्ये पश्चिम किनाऱ्यापासून वाहणारी नदी ती पूर्व किनाऱ्यापर्यंत येते आणि त्याच्यामध्ये 13 स्क्वेअर किलोमीटर अंतर जातं. आणि ही ब्लू लाईन रेड लाईनमध्ये आणि 3 किलोमीटर गेलं म्हणजे 66 किलोमीटर मधल्या ऑलरेडी 16 स्क्वेअर किलोमीटर नो डेव्हलपमेंट झोन, म्हणजे 50 स्क्वेअर किलोमीटरमध्ये 10 लाख माणसं राहतात. हे टाउन प्लॅनिंगच्या नियमाच्या छेद देणारं आहे. ही पहिली गोष्ट. बर, आम्हाला हद्दवाढ स्वार्थासाठी म्हणजे माणसं पलीकडनं यावीत, लोकसंख्या वाढावी आणि आम्हाला विविध शासनाच्या योजनात आम्हाला समावेश करून घ्यावं, अजिबात नाही. प्रामाणिकपणे सांगतो की जेव्हा आम्ही शाळेत होतो आणि आजही आपण वाचतो की पहिल्या पानावर एक आपण प्रार्थना वाचतो, शपथ प्रतिज्ञा वाचतो, असते. प्रतिज्ञा असते की सर्व भारतीय माझे बंधू आहेत. मग मला असं वाटतं की मी ज्या प्युरिटीचं पाणी पितो ते उजळाईवाडीलाच पाणी मिळालं पाहिजे. मला 160 लिटर पाणी मिळतं पर डे. उजळाईवाडीमध्ये हे मान्य करणार नाहीत. उजळाईवाडीमध्ये प्रति माणसाला 45 लिटर पाणी मिळतं. आता हे प्राधिकरणाकडे आहेत. बाबा इंदुलकर, एकीकडे तुम्ही महानगरपालिकेकडनं कोणकोणत्या सुविधा मिळतात हे सांगण्याचा प्रयत्न करताय, पण त्याच वेळेला कॉमन मॅन असेल किंवा प्रजासत्ताक असेल, तुम्हीच तुमच्या संस्थांच्या माध्यमातून वारंवार महानगरपालिकेतील घोटाळे, महानगरपालिकेकडून न मिळणाऱ्या सुविधा याच्याबद्दल सुद्धा आंदोलन करता. मग आता कुठल्या तोंडाने तुम्ही महानगरपालिकेची वकिली करताय? अगदी बरोबर आहे. हे बघा, इथं विषय असा आहे की ह्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही जर यशस्वी असेल तर जागरूक नागरिक जेव्हा असतात लोकशाहीमध्ये देशामध्ये तेव्हाच लोकशाही आपली यशस्वी होते. आणि म्हणून जगातली सर्वात यशस्वी लोकशाही भारतामध्ये रुजलेली आहे. आता विषय असा की हे बघा, शेवटी आपण गणित 5,000 वर्षापासून गेलो, देवतापासून आपण जर विचार केला तर माणसाकडं पॉझिटिव्ह पॉईंट असणार, निगेटिव्ह पॉईंट असणार. त्याचा आम्ही जेव्हा महानगरपालिकेच्या विरुद्ध आम्ही जेव्हा ओरडतो तेव्हा आमच्याकडे ताकद आहे की आम्ही चुकच म्हणणार, आम्ही चुकीला बरोबर म्हणणार नाही. चुका 100% महानगरपालिकेकडे आहेत. पण मग महानगरपालिकेकडे चुका असतील, महानगरपालिकेच्या काही मर्यादा असतील, तर मग तुम्ही ग्रामीण भागामध्ये सुखानं राहणाऱ्या माणसाला कोल्हापूर शहरात का येऊ म्हणताय? त्या विषयावरती मला आधी पहिल्यांदा जाणून घ्यायचे राजू माने यांच्याकडनं. सातत्यानं तुमचा विरोध आहे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला. हा एपिसोड सुरू करण्यापूर्वी सुद्धा जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही सांगितलं की आमचा विरोध का आहे, तर मुळात कोल्हापूर महानगरपालिका अस्तित्वात असलेल्या लोकसंख्येला न्याय देऊ शकत नाहीये असं तुमचं म्हणणं आहे. या पलीकडे जाऊन तुमचं काही म्हणणं आहे का? सर्वप्रथम म्हणजे बाबांनी सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालेलीच आहे. झालेली आहे. पूर्वी उजळाईवाडीचा परिसर घेतला तर वैभव सोसायटीची हद्दवाढ ऑलरेडी महानगरपालिकेच्या क्षेत्रात आहे. मग 1 इंच ही हद्दवाढ झाली कशावरून म्हणतात? कळंबा तलावाचं जे क्षेत्र आहे ते पूर्ण महापालिकेच्या मालकीचं आहे. ग्रामपंचायतकडून ते महापालिकेकडे वर्ग झालं. मग अशा परिस्थितीत जर हद्दवाढ होत असते ही हद्दवाढ झालीच नाही असं म्हणतात. नाही, पण कळंबा तलावाचं तुम्ही जे उदाहरण दिलं ते अर्धसत्य आहे. याचं कारण असं की कळंबा तलावाच्या देखभाल दुरुस्तीसाठी महानगरपालिकेची जबाबदारी आली. तिथं काही कोणती नागरी वस्ती वाढवलेली नाहीये. आजही कळंबा ग्रामपंचायत अस्तित्वात आहेच. आणि आता आपण जर याच मुद्द्याच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर कळंबा असेल, उचगाव असेल, पाचगाव असेल, या सगळ्या ग्रामपंचायती आता कोल्हापूर शहराच्या इतक्या जवळ आलेल्या आहेत की ग्रामीण भाग कुठला आणि शहरी भाग कुठला ह्याच्यातली बॉर्डर एकदम धुसर बनलेली आहे. म्हणजे हा सगळा भाग आता शहरीच बनलेला आहे. तरी सुद्धा ग्रामपंचायतीचं अस्तित्व असलंच पाहिजे असा अट्टहास का?
तसं तुमचं ते बरोबर आहे, परंतु महानगरपालिकेचं कर्तव्य आहे की कोल्हापूर शहराच्या 5 किलोमीटरच्या या परिसरामध्ये महानगरपालिकेने आजपर्यंत पाणी सर्व 5 किलोमीटरच्या परिसराला पुरवलंच नाही. बर ते महानगरपालिकेनं पुरवायला पाहिजे होतं. दुसरं म्हणजे 72ला 1976ला अर्बन ॲक्ट आला, त्यावेळेला नागरिक क्षेत्राचा समूह 5 किलोमीटरचा परिसर होता. तेच 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये जर महानगरपालिकेनं सर्व सुविधा पुरवून ते सर्व क्षेत्र आपल्या ताब्यात घेतलं असतं तर आज महानगरपालिकेची 5 किलोमीटरची हद्द फायनल झाली असती. म्हणजे यासाठी राजकीय नेते, विविध संघटना किंवा त्यावरचे महापौर हे शासनाकडे प्रस्ताव द्यायला म्हणजे कमी पडलेत. बर त्यामुळे हा जसा जसा प्रश्न चिघळत गेला तसा तसा हद्दवाढीचा विषय वाढत गेलेला आहे. नाही, पण मग आता त्याच्यावरती सोल्युशन काढायचं असेल तर देर सही दुरुस्त सही असं का नाही म्हणत आहे आपण? नाही, बरोबर आहे, देरसहित दुरुस्ती व्हायलाच पाहिजे. म्हणजे कधीतरी एकदा कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यावरती सोल्युशन काढलं पाहिजे. तुम्ही हे तरी मान्य करता का की कोल्हापूर शहराच्या आसपासची जी काय आता एक 23 गावं कोल्हापूर शहरामध्ये 20 घ्यावी, 20 20 गावं घ्यावीत असा जो प्रस्ताव आहे, तर या 20 गावांचा रोजचा व्यवहार हा कोल्हापूर शहराशी इतका कनेक्टेड आहे की त्यांनी शहरामध्ये येण्याला विरोध करायला काहीच कारण नाही आहे. हो, विरोध करण्याचं कारण म्हणजे आमचं एकच आहे, जर हद्दवाढ यांना पाहिजेच आहे महानगरपालिकेला, तर महानगरपालिकेच्या वतीनं त्या गावातल्या लोकांचा किंवा त्या परिसराचा एक सर्वे झाला पाहिजे. बरं त्या सर्वेनुसार तिथली काय डेव्हलपमेंट होणार, बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेती आहेत, त्या शेतीवर आरक्षण पडणार काय. आणि असाही समज नागरिकांचा आहे किंवा शेतकऱ्यांचा आहे की महानगरपालिकेचे आरक्षण टाकतात, नंतर त्या जमिनी काढून घेतात. अशा ज्या गैरसमजुती आहेत त्या लोकांच्या पहिल्यांदा दूर झाल्या पाहिजेत. पहिल्यांदा अस्तित्वात असलेल्या जमिनीचा आराखडा केला पाहिजे महानगरपालिकेने, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासकीयरित्या. त्याचं त्यावरती काय कोणत्या क्षेत्रामध्ये कोणत्या विकास करणार, कुठे रस्ते करणार, कुठे ड्रेनेज करणार ह्याचं इस्टिमेट झालं पाहिजे. ते महानगरपालिकेला पेलणार की याची खात्री झाली पाहिजे. तेवढं उत्पन्न त्या गावामधून तुम्हाला मिळणार आहे का, त्याच्यावर दुप्पट खर्च होणार आहे आणि ते महानगरपालिकेला सोसणार आहे काय, त्याचा आगीतनं पडून फुपड्यात पडल्याचा असला प्रकार होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून म्हणजे एकीकडे आम्हाला तुम्ही महानगरपालिकेची पण काळजी करताय. हो करतोच ना आम्ही. हे महानगरपालिकेला हे सगळं पेलणार आहे का, झेपणार आहे का, याची तुम्ही काळजी करताय. पण दिलीपराव, तुमच्या जिव्हाळ्याचा आणि मुद्दा उपस्थित केला आहे आरक्षण टाकणे आणि आरक्षण उठवणे. महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल तुम्ही सुद्धा बऱ्याचदा नाखुश असता, त्याबद्दल आंदोलन छेडता. मग आता अचानक तुम्हाला महानगरपालिकेबद्दल एवढं प्रेम का उफाळून आले? हद्दवाढ का असावी ह्यासाठी एक सर्वच माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या माझ्या तालुक्यातल्या विनंती आहे इतर गावात ग्रामपंचायतींना की भविष्यात 50 वर्षात आपलं कोल्हापूर कसं असावं याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. हद्दवाढ करायची असेल तर ती कोल्हापुराच्या बिंदूचकातून 22 किलोमीटर एरिया ही हद्दवाढीची असली पाहिजे असा शासनाचा निकष आहे. पण आम्ही कुठं 22 किलोमीटरमधली मागतोय, आम्ही तरी टप्प्याटप्प्यानं तुम्हाला या कोल्हापूरच्या शहरामध्ये सामील व्हा आणि यामध्ये कोल्हापूरच्या नागरिकांची 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या झाली तर केंद्राचे येणारे जे काय आपल्याला वेगवेगळ्या योजना आणि माध्यमातून funds. योजना वगैरे फंड्स येणार आहेत, याचा काहीतरी उपयोग होईल. आज कोल्हापुरात IT सारखी संस्था नाही आहे, काही उद्योगधंदे इथं यायला तयार नाही आहेत. कोल्हापूर जसं वाढायला पाहिजे तसं वाढत नाही आहे. कोल्हापुरातले किंबहुना माझ्या इतर ग्रामपंचायतली मुलं शिकतात, भरपूर शिकतात आणि ते पुन्हा मुंबईला जातात आणि त्यांचे आई वडील मात्र खितपत आपल्या छोट्याशा घरामध्ये राहतात. ही वस्तुस्थिती आहे आणि ही जर बदलायची असेल तर खऱ्या अर्थानं हे कोल्हापूर पुढच्या 50 वर्षात कसं असावं याचा सर्वांनी विचार करायला पाहिजे. आणि तुम्हाला मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही एक संस्था चालतो आणि या संस्थेमधनं न्याय मिळण्यासाठी मान अपमान घेण्याची आमच्याकडे प्रचंड ताकद आहे, पण न्याय मिळाला पाहिजे. नाही, पण तुम्ही आता जेव्हा म्हटलात दिलीपराव की सेंट्रल गव्हर्नमेंटचे फंड आपल्याला मिळतील किंवा नवीन योजना मिळतील, पण आता महानगरपालिकेला ज्या काही योजनांसाठी फंड मिळतात त्या योजना सुद्धा महापालिका पूर्ण करत नाही, वस्तुस्थिती आहे. म्हणजे अमृत योजनेचं काय झालं तुम्हाला माहिती आहे, किंवा आपली जी इथली देवस्थान समितीचा एकूण कारभार आणि त्यांनी काय काय केलं तुम्हाला माहिती आहे. आणि अगदी तीर्थक्षेत्र विकासासाठी सुद्धा जे काही पैसे आलेले होते त्याचं पुढे काय झालं तुम्हाला माहिती आहे. मग सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं जो येणारा फंड आहे त्याचा विनियोग प्रामाणिकपणानं या शहराच्या किंवा हद्दवाढीतील गावांच्या विकासासाठी होणार याची खात्री वाटते का तुम्हाला? अगदी अगदी. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की ह्या महानगरपालिकेच्या चौकटी क्षेत्रामध्ये
तेच अधिकारी आहेत, तेच लोकप्रतिनिधी आहेत. आणि ह्यांना जर सरळ मार्गाला आणायचे असेल तर ह्या संपूर्ण ग्रामीण भागातल्या नागरिकांनी जर एकत्र आलं, तिथले माझे नगरसेवक झाले आणि महानगरपालिकेचे मर्यादित अधिकाऱ्यांचा जास्त अधिकारी नेमले गेले, तर त्यावर नियंत्रण संपूर्ण आम्ही आजपर्यंत कमी पडलो. तुम्ही महानगरपालिका एक वेगळं विधान केलेत की तेच लोकप्रतिनिधी आहे. हो. म्हणजे मग आता जनतेनंच मतदान करताना विचारपूर्वक मतदान करून लोकप्रतिनिधी बदलण्याची गरज आहे तुमचं म्हणणं अगदी आहे? बरोबर आहे. आणि ह्यामध्ये वाढले पाहिजेत आणि त्याच्यावर कुणाचा तरी वॉच असला पाहिजे. आणि हा वॉच माझ्या ग्रामीण भागातले नाही, दुर्दैवानं नागरिक काय आहे, असतील. महानगरपालिकेतल्या कारभारावरती नेत्यांचा वॉच असतो, पण तो वॉच वेगळ्या कारणासाठी असतो. अगदी हे बरोबर दुर्दैव ही आहे. वस्तुस्थिती हे तेच आहे. किती निधी आला आणि त्यातनं कुठं ढपला पाडता येईल, पेपरला कुठं पण आरक्षण वाचतोय. टाकता येईल, हा. ह्याच्यासाठी वॉच असतो. पण आपल्याला जर हद्दवाढ करायची असेल तर तुमचं म्हणणं आहे की हीच ती वेळ आहे. हीच वेळ नाही, मला आहे. तुम्हाला दोघांना का नाही, विचारायचंय नाही, की असं बोललं जातं कॉमन लोकांच्या मध्ये की काय आहे की आपल्याकडं सतत एक कुठलं ना कुठं ते आंदोलन चालू ठेवायचं आणि रोज लोकांच्या समोर यायचं, अशी लोकांना सवय लागली आहे. सो आता काहीच नाही तर आपण हद्दवाढीचं आंदोलन पुढे करूया असं म्हणून तुम्ही याच्यात उत्तर लायचं. नाही, मी उत्तर नाही. देतो. मी उत्तर देतो. बोला. त्यामुळे काहीतरी एक लागतच की त्याच्यासाठी आपण आंदोलन करतोय आणि रोज पेपरमध्ये फोटो येतोय, त्याशिवाय झोप अजिबात लागत नाही. नाही. तत्कालीन पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सर्किट हाऊसमध्ये जेव्हा मीटिंग झाली, दुसऱ्या दिवशी सकाळी ती तारीख होती 16/8/2017. 17. चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री हा. असताना प्राधिकरणाची जशी पेपरला बातमी वाचली तशी लाल कपड्यामध्ये हद्दवाढीचे कागद गोळा करून माळ्यावर टाकले होते. आम्ही विसरलो होतो हा विषय. ते त्यांच्या घरात सुखी होते, आम्ही आमच्या घरात सुखी होतो. पण प्राधिकरण यशस्वी नाही ठरलं. थांबा, मी येणार त्याकडे. माझं 5 मिनिटं ऐकावशी विनंती आहे. बरं, सगळ्या बोला. प्रश्नांनी मी उत्तर तुम्हाला देतो. अचानकपणे जानेवारी 2021 मध्ये विद्यमान नगर खात्याचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री कोल्हापूरला आले आणि त्यांनी झोपले म्हणजे मधमाशाचं पोळावर दगड मारून या माशा उदीने उठवल्या कारण असताना. समोर म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी हा मुद्दा उपस्थित केला म्हणून तुम्ही आता हा मुद्दा हाताशी नाही घेतला? ना. जेव्हा ज्या पक्षाचा मुख्यमंत्री साहेब आहेत आणि ज्या पक्षामध्ये 2 नंबरचं स्थान असलेले मंत्री आणि ते नगर विकासाचे खाते मंत्री जेव्हा स्वतःहून म्हणतात की फाईल पाठवा, आमच्यासारख्या भोळ्या मराठी कोल्हापूरच्या माणसांना असं वाटलं की शासन जेव्हा मागतंय म्हणजे शासनाला सुद्धा मान्य आहे की हद्दवाढ पाहिजे, म्हणून आमच्या आशा पुन्हा पल्लवी झाल्या आणि म्हणून आम्ही कामाला लागलो. फुलफ्लेज लागलेलो नाही, राजकीय पक्षाची मदत घेतलेली नाही. आमच्या स्तरावर काय बाबा जुळते का लग्न हे चर्चा तरी करूया म्हणून आम्ही बाहेर पडलो. आता विषय असा आहे की आम्हाला आंदोलन करायचं आहे, फोटो यायचं मी करत नाही आहे. आम्हाला कुठला राजकीय पक्ष आम्ही निगडीत नाही, आम्हाला काही निवडणुकीला उभं राहायचं नाही, आम्हाला कुठं कॉप्ट व्हायचं नाही. आम्हाला असं वाटतंय की प्रगती ही झालीच पाहिजे. माणसाला 1 एप्रिलला दरवेळेला कधी पगाराची जशी कधी याला कधी बढती लागते, माझं इन्क्रिमेंट किती आहे सांगावं लागतं. नैसर्गिक आहे वाढ, हे नैसर्गिक इच्छा आहे. त्याप्रमाणे 46% ज्या गावाची वाढ झाली नाही त्या मुदतीमध्ये कराडसारख्या गावच्या मलकापूरच्या बारक्या खेड्याची हद्दवाढ 2 वेळा होती, औरंगाबादची होती, नाशिकची होती, पुण्याची हद्दवाढ इतके वेळा झाली आणि आमची कोल्हापूरची होत नाही. हद्दवाढ चुकीचं आहे, एकत्रीकरण का होत नाही म्हणून आम्ही या प्रवासासाठी आम्ही बाहेर पडलोय, प्रबोधनासाठी बाहेर पडलोय. पण मग आता सध्या तुमचा अजेंडा काय आहे? थांबा ना, मी येतो ना त्याकडे. आता मी म्हटलं की प्रतिज्ञा आहे, ते माझे बांधव आहेत. सर्वसामान्य माणसाला दैनंदिन जीवन सुखकर होण्यासाठी 51 मुद्दे लागतात. पण तुम्ही त्यांना बांधव म्हणताय, ते मान्य करत नाहीत ना तुम्हाला बांधव म्हणून. ऐका ना, त्यांचं म्हणणं आहे आगीतून फुफाट्यात नको जायला आहे आम्हाला. ना, मी माने साहेब बोलता बऱ्याचशा गोष्टी कबूल करून गेलेत. मी त्याकडे आपल्या घेऊन जातो ना. ते पहिल्यांदा असं म्हटले की राजकीय पुढारी बिडाऱ्यांचा विरोध आहे. 100% बरोबर आहे. त्यामुळे हद्दवाढ तुटली आणि त्यांचा शब्द होता आगीतनं फोपाट्यात जायला नको. म्हणजे ते सध्या आगीत आहे हे त्यांना असं मान्य आहे. आणि आता थांबा पूर्ण करू द्या. 51 मुद्दे आहेत. प्राधिकरण स्थापन झालं साहेब. प्राधिकरण स्थापन झालं 16/8/2017. माझ्याकडे लेखी कागद आहे त्यांच्याकडे साहेब. 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अर्धा सेंटीमीटरचा मातीचा रस्ता त्यांनी केलेला नाही डांबरेकर या 20 गावामध्ये. प्राधिकरण पूर्णपणे अयशस्वी ठरलं, त्यात काही शंकाच नाही. एका वर्षामध्ये आम्ही महानगरपालिकेनं
जवळपास 400 किलोमीटरचे खड्डे आम्ही नवीन रस्ते तयार केले. हां, त्या रस्त्यामध्ये खड्डे आले असतील, ते खड्डे येऊ नये म्हणून तुम्ही आमच्याबरोबर या. ते त्यासाठी आम्हाला चांगली माणसं पाहिजे म्हणून तुम्ही आमच्याबरोबर या. पण एका वर्षामध्ये प्राधिकरण हे मानेसाहेब विसरत आहेत. काय प्राधिकरणाचं नाव आहे हो? ह्यांना कळत नाही आहे की शासनानं यांच्यावर गेम केली, आमच्यावर गेम केली. दोघंही आम्ही बुक केले हो. 42 गावाचं प्राधिकरण फॉर्म केलं मानेसाहेब, आणि त्याला नाव आहे कोल्हापूर क्षेत्र नागरी. तुम्हाला खेडेगावातनं काढून तुम्हाला नागरीमध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे. मग तुम्ही नागरीमध्ये तुम्हाला टाकलं, आणि नगरामध्ये मिळणारं ज्या दर्जाचं पोर्टेबल पाणी WHO ठरवलं आहे ते तुम्हाला मिळत नाही, म्हणून तुम्ही आमच्याकडे या. नंबर 2, विषय असा आहे की बरीच मागच्या तक्रार झाली होती, अहो तुमचा घरफाळा वाढतोय मोठा. साहेब, आजची परिस्थिती अशी आहे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता मूल्यावर्धित कर रचना आली 2015 सालापासून. त्यांना जो नियम आहे घरफाळ्याचा, तोच नियम आम्हाला आहे. आमच्या नियमावलीला शासनपूर्व परवानगी आहे. ग्रामीण भागातल्या कुठल्याही या 20 गावातल्या याला परवानगी नाही. त्याला आर्बिट्ररी म्हणतो. अशा प्रकारच्या पद्धतीनं घरफाळे लावले गेले, आणि बऱ्याच ठिकाणी असं सिद्ध करता आपण कागदोपत्री सिद्ध करू शकतो की ग्रामीण भागातला घरफाळा आपल्यापेक्षा जास्त आहे. नंबर 1, पाण्यासंदर्भात तक्रार करतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं जे नाव आहे ना, 13 गावाच्या स्कीमसाठी पाणी मिळतं. ती स्कीम एका ठराविक लोकसंख्येसाठी तयार केली गेली होती. ती लोकसंख्या 2015 साली संपली आहे. त्यामुळं आता ज्या गावांना पाणी, त्यात उजाळीवाडी सुद्धा आहे, ह्यांना 16 लाख लिटर पाणी मिळतं दिवसाला. साहेब बरोबर आहे की नाही? 16 लाख लिटर पाणी येतं. 16 लाख लिटर पाणी हे अपुरं आहे. ह्यांना एक दिवस वाढ पाणी येतं, दररोज पाणी येत नाही. म्हणून तुम्ही आमच्याकडे या. पण तुम्ही अशी खात्री देऊ शकता का की थांबा ना साहेब. ग्रामीण भाग ज्यावेळी शहरामध्ये येईल त्यावेळी महानगरपालिका या सर्व सुविधा पुरवण्यासाठी सक्षम आहे, अशी तुमची खात्री आहे का? थांबा ना साहेब. आत्ताच्या घडीला ताजव्यामध्ये, वजन काट्यामध्ये आत्ताची शहरातली परिस्थिती आणि आत्ताची ग्रामीण भागातली परिस्थितीच घातली पाहिजे. पुढं काय होणार? माझा मुलगा बच्चन सगळा दिसला म्हणून मी आत्ता कर्ज काढतो असं चालणार नाही. त्यामुळं आत्ताच्या पिढीला आहे ना आमच्याकडे साहेब, आमच्याकडे वाईट यंत्रणा आहे का आम्हाला? पण आमच्या इथं रस्त्याला खड्डे पडतात, पण तरी आम्ही खड्डे दरवर्षी आम्ही रस्ते तयार करतो. ग्रामीणमध्ये होत नाही. सर, एक लहानसं मी तुम्हाला उदाहरण देतो की प्राधिकरणाला आम्ही प्रश्न विचारला की टाउन प्लॅनिंग ॲक्टमध्ये चांगलं शरीर ठेवण्याकरता काय गरज आहे? तर ते म्हटले ग्राउंडची क्रीडांगणाची जरूर आहे. म्हटलं या 42 गावांमध्ये तुम्ही प्राधिकरण स्थापन केल्यापासून एक क्रीडांगण दाखवा म्हटलं. तुम्ही दाखवा म्हटलं आम्हाला. मी एक मिनिट थांबवतो. प्राधिकरणाच्या कारभाराबद्दल मानेसाहेब तुम्ही समाधानी आहात? मूलभूत प्रश्न आहे, कारण हा मूलभूत प्रश्न प्राधिकरणाचा मी बाबांना सांगतो की कोल्हापूर विकास क्षेत्र प्राधिकरण ज्यावेळेला मुंबईमध्ये स्थापन झालं त्यावेळेला तुम्ही होता, मी होतो, आम्ही त्यात प्रमुख होतो. प्राधिकरणाच्या विकासासाठी आम्ही काय ॲक्सेप्ट केलं की दादाने आम्हाला त्यावेळेला सांगितलं होतं की 5,000 कोटीचा आम्ही निधी देतोय. आमचा एक असा अंदाज आला की प्रत्येक गावाला एक 50 कोटीचा जरी निधी आला तर गावं सक्षम होतील. प्रत्यक्षात काय झालं? प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही. म्हणूनच मी विचारतोय, प्राधिकरणाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? आणि जर तुम्हाला हद्दवाढ नको असेल तर तुम्हाला प्राधिकरण तरी चालणार आहे की नाही? प्राधिकरणाबाबत आम्ही समाधानी का आहोत की प्राधिकरण कोल्हापूर क्षेत्राचं आहे. अजून मी बाबांनाही सांगतो की कोल्हापूर क्षेत्राचं 42 गावाचं प्राधिकरण आहे. त्यामुळे जे 42 गावाला नियम लागू आहेत ते शहराला, महानगरपालिकेला हे आहेत. त्याची तुम्ही त्याची खात्री करून घेतली पाहिजे. अगदी आता ह्यात काय सांग 2 मिनिट द्या. प्राधिकरण म्हणजे MRTP ऍक्ट नुसार चालणारं हे प्राधिकरण असते. त्यामध्ये जी काही लेआउट मंजूर असतात ते नगर रचना जे करतं त्याच पद्धतीनं त्यांना ते सगळे अधिकार आहेत. आता ह्यात मला एक एवढंच सांगायचं आहे की जो विकास आहे तो अनाधिकृत विकास, जो अनियंत्रित पद्धतीनं जो होतोय, ह्याला कुठंतरी बांध बसला पाहिजे. म्हणून मी वारंवार म्हणतोय की 50 वर्षाचं कोल्हापूर कसं पाहिजे. वारंवार मुद्दा येतो की गावांची अनियंत्रित वाढ होती आहे, अनियंत्रित विकास होतोय, त्याला कुठलंही एक शिस्त नाहीये. रस्ता कसा असावा, गार्डन कसे, त्यासाठीच महानगरपालिकेने या 42 गावांनी मिळून प्राधिकरणावर असा दबाव निर्माण केला पाहिजे की एक तर प्राधिकरणाला शासन फंड 1 रुपया देऊ शकत नाही. प्राधिकरणाला स्वतःचा फंड निर्माण करायचा आहे. प्राधिकरणाकडे आता 42 गावातल्या बऱ्याच सरकारी जमिनी वर्ग झालेल्या आहेत, त्याच्या ऑलरेडी प्राधिकरणाची मालकी आहे. शासनाच्या ज्या म्हाडासारख्या स्कीम आहेत कोल्हापूर शहरामध्ये, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 लाखाची रिक्वायरमेंट आहे जिल्ह्याच्या, कोल्हापूर जिल्ह्याच्या. अशी जर स्कीम राबवली तर नुसतं हद्दवाढीमुळेच कोल्हापूरचा प्रश्न मिटेल असं नाही.
जे कोल्हापूर शहरासाठी लागणारं भांडवल किंवा जे लागणार आहे ते प्राधिकरण निर्माण करू शकते, परंतु ह्या शहरातल्या अशा संघटनांनी राजकीय नेत्यांनी त्याचा अभ्यास पूर्ण केला पाहिजे. मला तर वाटतं की पुणे, मुंबई, नागपूर अशा ठिकाणी आपण जाऊन, म्हणजे कोल्हापूर शहर असू दे, ग्रामीण असू देत, आपण जाऊन त्या प्राधिकरणाचा अभ्यास केला पाहिजे. त्या प्राधिकरणाचा फंड पण इतका माने शिल्लक आहे. साहेब, वर्षानुवर्ष आपण याच्यावर फक्त चर्चाच करतोय, हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे म्हणतोय. आता प्राधिकरण आणि कोल्हापूर महानगरपालिका ह्याच्यातल्या टर्मिनॉलॉजीमध्ये न जाता, समजा तुम्ही जे म्हणताय तेच सगळे निकष महानगरपालिकेनं लावून जर हद्दवाढ अगदी- केली अगदी तर बरोबर आहे. बिघडलं कुठं? म्हणजे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आम्ही येणारच नाही, हा जो दुराग्रह आहे, हा जो अट्टहास आहे, तो कशासाठी? तुम्ही जे म्हणताय की महानगरपालिका ही या सर्व सुविधा देऊ शकतायत का, हा प्रश्न तुमचा नक्कीच बरोबर आहे. पण आम्ही महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये येणारच नाही ही भूमिका का? त्याच्यामध्ये पुन्हा राजकारण आहे का? आणि प्रत्येकाला आपापल्या गावामध्ये नेतेगिरी करायची आहे, आणि जेव्हा महापालिका तिथे येईल त्यावेळी आपलं राजकीय प्रस्थ कमी होईल अशी भीती वाटते का? असा काही विषय नाही आहे की आमचा एकच विषय आहे. आम्ही विरोध 2013 पासून नाही, कारण मी हद्दवाढ सुरुवातीला म्हणलं असतं, हा केवळ आणि केवळ राजकीय उदासीनतेमुळे भिजत पडला सोलापूर सारखं शहर पुण्याचे 2 महिन्यापूर्वी पुन्हा 7व्यांदा स्मार्ट हद्दवाढ सिटी झाली. होऊ शकते. मग कोल्हापूर स्मार्ट सिटी व्हावी असे वाटत नाही आपल्याला? का नाही वाटत? नाही का नाही होऊ नये? तसं पण आहे, परंतु ज्या ज्या महानगरपालिकांच्या आम्ही अभ्यास केला त्याचा, आम्ही प्रत्यक्षात भेटी देऊन आलो त्या गावामधनी, की त्या महानगरपालिका जी गाव हद्दवाढीमध्ये गेली तिथं उदासीनता हीच आहे की त्या गावांचा त्या पद्धतीनं त्यांना निधीच मिळाला नाही, आणि अशी गावं महानगरपालिकेने वगळलीत. कुठल्या शहराबद्दल तुम्ही बोलताय? एक कल्याण डोंबिवली, तिथली पण तुम्ही 27 नाशिक, नागपूर, औरंगाबाद, पिंपरी पुणे, चिंचवड, पिंपरी चिंचवड, मलकापूर कराड, मलकापूर. आता गडिंग्लज नगरपालिका सुद्धा म्हणते की आम्हाला आमची हद्दवाढ करायची आहे. आणि जसं बाबा इंदुलकर म्हटले, सगळ्यांनीच हा मुद्दा समजून घेतला पाहिजे की वाढ होणे ही नॅचरल नैसर्गिक प्रक्रिया असते, आहे. अगदी ती नाकारता येत नाही. म्हणजे लोकसंख्या वाढते, एकूणच शहरामधल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढ होते, आणि लोकसंख्या वाढल्यानंतर ते इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडायला लागतं. सो अशा वेळेला भौगोलिक क्षेत्र वाढवणं यात काय चुकीचं आहे? काय चुकीचं, मी साहेब तेच म्हणतोय की हे महानगरपालिकाने, जिल्हाधिकाऱ्यांनी तिथं प्रत्येक गावाचा सर्वे केला पाहिजे, अस्तित्वात असलेल्या जमिनीची मोजणी करून तिथं डेव्हलपमेंट दाखवायला पाहिजे ना लोकांना. चला, या म्हणजे मुद्द्यावर आपण बोलूया. नागरिकांचं मगाशी विचारलं. समाधान झालं पाहिजे ना त्या बाबतीत. ग्रामीण भागातल्या लोकांच्या मनातली जी काही भीती आहे, ज्या काही शंका आहेत, त्या दूर करण्यासाठी काही प्रयत्न करताय का? नंबर 1, माने साहेबांच्या मताशी मी 200% सहमत आहे. समोरचा पाहुणा आपल्या घरी का येण्यास तयार नाही याचं इंट्रोस्पेक्शन या सभागृहानं 20 वर्षाच्या सभागृहानं चेक केलं पाहिजे. तुम्ही ज्या तऱ्हेनं महानगरपालिका चालवली त्यामुळं पुढचा पाहुणा तुमच्या घरात प्रवेश करायला तयार नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. विषय आता असा आहे की साहेब, माने साहेब ही भांडण नाही. आमची भूमिका अशी आहे की आपण बसू एकत्र, काय जास्त आहे, काय कमी आहे, काय चुकतंय, काय दुरुस्त केलं पाहिजे याच्यावर चर्चा होणे गरजेचं आहे. आणि मुळात विषय असा आहे की साहेबने विषय असा आहे की प्राधिकरणानं, तुम्ही जो मान्य केलं की प्राधिकरणाकडं बसायला स्वतःची खुर्ची नाही अशी परिस्थिती आहे, त्यांना फंड्स मिळणार नाही. त्यांनी ज्या हेतूसाठी प्राधिकरण केलं होतं तो हेतू आणि 25 नाही 50 वर्ष तो साध्य करू शकत नाहीत. 50 वर्ष कोल्हापूर शहरातली सर्व गावं पाठीमागे पडणार आहेत. लहान लहान गोष्टी आहेत. आज बघा ना की मगाशी मी पाण्याचं उदाहरण दिलं, पाण्याचं किती पाणी, हे सार्वजनिक आरोग्य असेल, कचरा सगळ्या उठाव गोष्टी. असेल, सगळे अनेक मुद्दे गोष्टी आहेत. नाही, पण यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही म्हणजे कॉमन मॅन असेल किंवा प्रजासत्ताक असेल, गेल्या काही दिवसामध्ये तुम्ही क्रीडाई, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, सराफ संघ अशा वेगवेगळ्या संस्थांच्या भेटीगाठी घेताय, त्यांना तुम्ही कन्व्हिन्स करताय हद्दवाढीसाठी. पण हद्दवाढीचा जो मूळ त्यातला घटक आहे ते म्हणजे ग्रामीण भागातील लोक, त्यांना तुम्ही कन्व्हिन्स का करत नाही? अगदी बरोबर. सुरुवात मी त्याकडे करतोय. येतो. गेल्या इतक्या वर्षाच्या लढ्यामध्ये हद्दवाढीला तीव्र विरोध होता, बरोबर आहे. आता असं आहे की पलीकडच्या हद्दीमध्ये माझ्या बाजूनं किंवा माझ्या हाकेला हो म्हणणारा एक जो माणूस नाही, मग ती हो म्हणणारी 4 माणसं तयार व्हावीत म्हणून आम्ही कोल्हापुराच्या सगळ्या मोठ्या असोसिएशनला भेटलो, आणि भेटताना आम्ही जिल्हा असोसिएशनला भेटलो. साधी गोष्ट आहे आता की आम्ही सराफ संघांना भेटलो. सराफ संघाचे या 20 गावामध्ये जवळपास 50 त्यांचे सभासद आहेत. अच्छा. केमिस्ट असोसिएशनचे 20 गावामध्ये 40 सभासद आहेत.
म्हणजे त्यांच्याकडून तो मुद्दा पर्कोलेट व्हावा, खालीपर्यंत अगदी. जावा, जनजागृती आणि जनजागृती सुरुवात व्हावी. अच्छा, हां, हां. ओके. यासाठी जाणीवपूर्वक आम्ही हे केलेलं आहे. लोकांनी आम्हाला विचारलं, अहो तुम्ही त्या सरळ सांगायला पटून काय करणार, पण आम्ही त्यांना पटवून दिलं, अरे बाबा आता समोरच्या बाजूला मी अरे कोण आहे म्हटलं तर कोण पुढे बोलायला तयार नाही आहे. किमान अरे जरा मला जरा माती तरी ढिल्ली करू द्या. नाही, पण मग तुम्ही राजू माने सारख्या की पर्सनना भेटून जी काही 20 गावं आहेत हद्दवाढीमधली प्रस्तावित, त्या गावकऱ्यांशी संवाद साधणार आहात का? आपण मगाशी आपल्याला बोललो होतो की वेळोवेळी आम्ही वडिंग्यामध्ये आम्ही लाईटच्या आंदोलनापासून आम्ही तिथं मिटिंगा घेतल्या आहेत. आमची मराठा आंदोलनामधनं येणाऱ्या सगळ्यांशी संपर्क आहे. अनंत चतुर्थी होण्याच्या अगोदर ग्रामीण भागातल्या जनतेला आमची भूमिका समजावून सांगण्यासाठी, नुसतं नाही आणि त्यांचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेण्यासाठी आम्ही पहिली मिटिंग वडंगे गावामध्ये आम्ही अरेंज करतो. ह्या गणपतीच्या दुसरी मीटिंग शिरोलीमध्ये करतो. आणि आम्ही चर्चा करतो त्यांच्यामध्ये. आणि आम्ही चर्चेमध्ये आम्ही पहिल्यांदा म्हणणार आहे की ह्या 72 सालापासून 2021 पर्यंत या चुका महानगरपालिकेत झालेल्या आहेत, ही आम्ही चूक कबूल करतो पाहिजे. पण मग उद्या जर यांनी सांगितलं की पहिला या चुका दुरुस्त करा, मग आमच्याकडे या, तुमच्याकडे तर कोणतेही अधिकारपद नाही आहे, तुमच्याकडे महानगरपालिकेची सत्ता नाही आहे, पण ऐका. मग महानगरपालिकेनं केलेल्या चुका दुरुस्त होणार कशा? पुन्हा आपण तिथंच येणार. हो, अगदी बरोबर आहे. कारण यांचे मुद्दे जर त्यातले अगदी बिनचूक असतील तर तुम्ही त्याच्यावरती काही तुम्हाला बोलताच येणार नाही पहिला पुढे. विषय, आमच्याकडे काहीच ताकद नाही आहे, पण लोकशाही लोकांसाठी आहे ना, लोकांची लोकशाही आहे. IRBचं ज्वलंत उदाहरण आहे. IRB मध्ये सर्व राजकीय पक्ष सत्तेतल्या आणि विरोधातल्या आमच्या विरोधात होते, परंतु जेव्हा माणसं त्यात आमच्यावरच्या होते. ग्रामीण भागातल्या जनतेचा सुद्धा IRB घालण्यामध्ये मोठा सहभाग आहे, कारण ते आंदोलन मुळात ग्रामीण भागासाठी होतं. आता मला दुसरा उलटा प्रश्न विचारायचा आहे की अशा पद्धतीनं जर या स्वयंसेवी संस्था ग्रामीण भागामध्ये आल्या आणि जर त्यांनी या विषयावरती चर्चा संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर तुमची तयारी आहे का? सध्या महानगरपालिकेचा जो तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या आव्हानानुसार जो प्रस्ताव सादर केला म्हणता, तो प्रस्ताव शासनाकडे गेलेला नाही असं माझं मत आहे. हे प्रस्तावच गेलेला नाहीये, प्रस्तावच गेलेला नाही, त्यामुळे हद्दवाढीचा मुद्दाच येत नाही. मुद्दाच येत नाही हा सध्या पण तरी. आज न उद्या हा मुद्दा येणार आहे आणि त्याला आपल्याला काही ना काही तयार राहायला पाहिजे आणि हद्दवाढीला आपण सकारात्मक सामोरं जायला पाहिजे, असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, सकारात्मक राहणार आमची सगळ्या ग्रामस्थांच्या भूमिका. जोपर्यंत महानगरपालिकेच्या शासकीय प्रतिनिधी तिथं कोणी त्यांना सांगू शकत नाहीत. संघटना आल्या तर त्यांचं स्वागतच करतील लोक, पण त्या चर्चेतनं अंतिम स्वरूप काय मिळणार नाही त्याला. नाही, पण माने साहेब, हे तुम्ही मान्य करता का नाही की आता जी प्रस्तावित 20 गावं आहेत, या गावातील सर्व नागरिक हे महानगरपालिकेनं दिलेल्या सुविधांचा भरपूर लाभ घेतात. इथले रस्ते असतील, इथली बस असेल, KMT असेल, सगळ्या गोष्टींचा लाभ घेतात. मग अशा वेळेला लाभ मात्र घ्यायचा, आणखीन जेव्हा महापालिकेत जायचंय, महापालिकेत समाविष्ट व्हायचे, तेव्हा मात्र विरोध करायचा, ही दुटप्पी भूमिका नाही का? नाही, दुटप्पी भूमिका साहेब नाहीच आहे ग्रामीण जनतेची. माझं अजूनही म्हणणं आहे की ह्या ज्या महानगरपालिकेने जे चुका पूर्वीपासून केलेत, मी त्याशी सहमत आहे. म्हणजे त्या चुका ग्रामीण जोपर्यंत- भागातील जनतेवरती कोणताही अन्याय होता कामा नये ह्याच्याबद्दल दुमत नाहीच आहे. महानगरपालिकेमुळे तुमच्या मनातल्या ज्या भीती आहे की आरक्षण पडेल का, टॅक्सेशन वाढेल का, या सगळ्यावरती तुम्ही एकदा तरी यांच्याशी डायलॉग केला पाहिजे, संवाद साधला पाहिजे. आणि तुम्ही जर त्याच्यासाठी सकारात्मक भूमिका ठेवली तर महानगरपालिकेचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी सुद्धा कदाचित तुमच्याशी संवाद साधून यातनं काही सोल्युशन निघू शकेल. माने साहेब, ते आमच्या घरी आले तर आम्ही नक्कीच त्यांचं नाही, स्वागत माने साहेब. करणार, परंतु पुढं काय स्वागत घ्यायला करा. तर पाहिजेत ना पहिल्यांदा. माने साहेब, एक त्यात पहिल्यांदा आलेत तर आम्ही त्यांचं स्वागत करू माने ना. साहेब, हद्दवाढ झाल्यानंतर कायद्याची एक तरतूद आहे. हद्दवाढ झाल्यानंतर 2 वर्ष 5 वर्ष पहिली 5 वर्ष 2 वर्ष कोणत्याही पद्धतीची करवाढ टप्प्याटप्प्याने आहे. 2 वर्ष पहिली, त्याच्यानंतर 5 वर्ष. म्हणजे तुम्हाला पहिला घरपाळा वगैरे असू दे, पाणी बिल असू दे, हे जोपर्यंत पूर्ण क्षमतेनं तयार होत नाही क्षेत्र, तोपर्यंत तुम्हाला टप्प्याटप्प्यानं हा टॅक्स वसूल करणार म्हणजे जोपर्यंत त्या ज्या- सुविधा मिळत नाही नाहीत. तोपर्यंत तुम्हाला अगदी- पैसे अगदी. द्यायचे नाहीये. नाही आहे. आणि याच्यासाठी निव्वळ ह्या शहरासाठी आम्ही हद्दवाढ व्हावी म्हणून करतोय, पण हद्दवाढ झाल्यानंतर सुद्धा आम्ही जोपर्यंत जिवंत असो तोपर्यंत या कोल्हापूरची जितकी हद्दवाढ झाली आहे त्या हद्दवाढीच्या ग्रामीण भाग शहरात आल्यानंतर तिथं सुविधा त्या पुरवल्या पाहिजेत. यासाठी आम्ही कायमस्वरूपी पाठपुरावा करणार आणि संपूर्ण ग्रामपंचायतले जेवढे आमच्या गावात आता ह्या कोल्हापूरमध्ये येणार आहेत, ह्या सगळ्यांच्या लोकप्रतिनिधींना, नागरिकांना, ग्रामसेवकांना घेऊन आम्ही
नगर विकास खात्याच्या मंत्र्यांना सुद्धा आम्ही विचारणार आहोत, नेमका हद्दवाढीचा प्रस्ताव तुम्ही घेतला, त्याचं पुढं काय करणार आहे आणि सुविधा कशा देणार आहेत. पण देसाई साहेब यांचं म्हणणं आहे कोल्हापूर महानगरपालिकेनं असा हद्दवाढीचा प्रस्तावच पाठवलेला नाही अजून. नाही नाही, हे याची पोच आहे. आहे, आमच्या पोच. माहिती आणि मी अधिकारमध्ये नगर विकास त्याचं खाते पत्र बोललो. आपल्याकडे नाही आहे. साहेब, त्याचं पत्र नाही. नगर ऐका आणि- साहेब, नगर विकास खात्याला ज्यावेळेला महानगरपालिका प्रस्ताव पाठवते त्याचा कॉपी ही महानगरपालिकेत असते आणि नगर विकास मंत्रालयाची पोच महानगरपालिकेच्या अभिलेखात उपलब्ध आहे. आज आपण मुद्दाम राजकीय नेते मंडळींना इथं बोलवलेलं नव्हतं. पुढचा एक एपिसोड मला नक्की पुन्हा एकदा करायचा आहे की ज्याच्यामध्ये विरोध करणारे राजकीय नेते, महानगरपालिकेचं नेतृत्व करणारे राजकीय नेते आणि काही प्रशासकीय अधिकारी यांना मुद्दाम बोलवणार आहे की त्यांची एकदा भूमिका काय आहे हद्दवाढीबद्दल हे समोर आलं पाहिजे. प्रत्येक जण आपापली सेफर साईड बघत असतो, आपापल्या राजकीय भूमिकेचा विचार करत असतो, राजकीय सोयीचा विचार करत असतो आणि मग हद्दवाढीला कधी विरोध दाखवायचा, कधी हद्दवाढीला सशर्त मान्यता द्यायची. हे सगळं एक प्रकारे तू मार आणि मी रडतो अशा पद्धतीचं चालू आहे असं मला तरी वाटतं. कारण तुम्ही म्हटलं तसं जर 50 वर्ष एखाद्या शहराची 1 इंचही हद्दवाढ होत नसेल आणि कळंबा तलाव आत आला, कळंबा तलाव शहरात आला, पण ते कळंबा तलावाच्या देखभाल दुरुस्तीसाठी आणि पुन्हा एक हा जो सगळ्यांच्या मनातला एक समज आहे, गैरसमज आहे की महानगरपालिकेची हद्दवाढ कशासाठी, तर फक्त आणि फक्त कर लादण्यासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी. तर ते खरं आहे का? तुम्हाला काय वाटतं? नाही चुकीचं आहे. नाही, पहिली गोष्ट की मानेसाहेबांनी फार नम्रपणे मी कोल्हापूरच्या जनतेच्या वतीनं हात धरून आपल्याला मी सांगू इच्छितो की हद्दवाढ कोल्हापूरच्या लोकांच्या शहराच्या फायद्यासाठी नको आणि नाही. आम्हाला महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा मोठा करायचा आहे, हे स्वप्न आहे आपलं. आणि कोल्हापूर शहर मोठं होऊन कोल्हापूर जिल्हा मोठा होत नाही. कोल्हापुरातल्या खेडेगावे जेव्हा मोठं होतील तेव्हा जिल्हा मोठा होऊ शकेल. आणि विषय असा आहे, पण बाबा म्हणून तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला थांबा ना. खेड म्हणूनच राहू द्या, थांबा ना, थांबा आम्हाला ना. शहरात घेऊ नका, थांबा ना, थांबा ना. तुमच्याच म्हणण्यानुसार. नाही थांबा ना. तुम्ही मगाशी फार असं म्हटलं की अहो काम करतो तो चुकतो ना, जो काम करणार नाही तो चुकणार नाही. हे बघा, मला वादाचे विषय आणायचे नाही आहेत, पण जरा आपण कधी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये डोकावून पहा काय आहे ते. तिथे हेच पद्धत, जिथं राजकीय पुढारी आले तिथं भानगडी आल्या. महापालिकेचं बजेट मोठ्या भानगडी, ग्रामपंचायतीचं बजेट लहान भानगडी. अगदी खरं आहे. मगाशी आपण जसं म्हटलो ग्रामपंचायतीमध्ये सगळं काही आलबेल आहे का हो? अहो अनियंत्रित तिथे विकास. भरपूर गोंधळ आहेतच की. तुमच्या- नाही, तुमच्याच म्हणजे ह्या सगळ्या 20 गावांमधल्या इतक्या बातम्या आम्ही दाखवत असतो की या गावामध्ये हा प्रश्न आहे, या गावामध्ये अगदी, ही अगदी समस्या आहे, तिथले पुन्हा राजकीय गट तट वेगळे. सो महापालिका असू दे किंवा ग्रामपंचायत असू दे, तिथले राजकीय अँगलनं बघण्याचे जे काही मुद्दे आहेत ते तसेच आहेत. आपल्याला आता दूरगामी जर विचार करायचा असेल, जर आपल्याला स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटचे चांगले फंड आणायचे असतील, चांगल्या योजना आणायच्या असतील, तर आपल्याला आपलं भौगोलिक क्षेत्र वाढवणं, आपल्या लोकसंख्येचा क्रायटेरिया वाढवणं हे अत्यावश्यक आहे, गरजेचं आहे, काळाची गरज आहे ती. कोल्हापूर शहराचा तुमच्या मते मानेसाहेब, केंद्र शासनाकडनं जे तुम्ही म्हणताय ना फंड येणार लोकसंख्येच्या आधारावरती, 10 तर लाखाच्या अशी GNU जी जवाहरलाल नेहरू योजना होती ती बंद झालेली आहे साहेब. आपण साहेब नवीन योजना येणार ना, नाही, एक नवीन योजना बंद योजना झाली येईल, साहेब, तरी नवीन नाही. अनेक योजना आहेत, वेगवेगळ्या Smart- डिपार्टमेंटच्या smart- योजना आहेत. नाही Smart city झाल्यानंतर काय बंद होणार? झाल्या साहेब. वैशिष्ट्य दुसरं एक दुर्दैवी बाब म्हणजे महानगरपालिकेनं असा कोणताही डेव्हलपमेंट अस्तित्व, मी म्हणजे मगापासून म्हणतोय, अस्तित्व असलेल्या जमीन म्हणजे जी शहराची हे आहे त्याचा त्यांच्याकडे नकाशा उपलब्ध नाही. आजही तुम्ही माहिती करून घ्या. ज्या केंद्र शासनाच्या योजना राबवायला लागतात त्याचे जे नकाशे तयार करायला लागतात, जे डेव्हलपमेंट, ते महानगरपालिकेत सध्याही नाही आहे, आजही नाही आहे. हे महानगरपालिकेतली भोंगळ कारभार हा एक वेगळा एपिसोड होऊ हो, हो, शकतो, हो. यात काही दुमत नाही. हद्दवाढ. पण आपल्याला भविष्याचा विचार करून 50 वर्षाचा पुढच्या पिढीला आपण नेमकं काय देणार आहोत याचा विचार करून आपण जर महानगरपालिकेची हद्दवाढ केली नाही तर आपल्यासारखे करंटे आपण, तुम्हाला असं वाटत नाही हद्दवाढ झाल्यानंतर ऑटोमॅटिकली ग्रामीण भागामधल्या रस्त्यांना काही ना काहीतरी एक योग्य शिस्त लागेल, ऑटोमॅटिकली जागांचे भाव वाढतील, असं तुम्हाला वाटत नाही? असं जरी वाटत असेल तर आपण आपली दक्षता घेतली पाहिजे नको साहेब. आमचं म्हणणं हेच आहे की पहिल्यांदा आमच्या ज्या प्रभागात तुम्ही काम करणार आहे किंवा एखाद्या गावात काम करणार आहे ते आम्हाला सक्षम बनवून दाखवा ना तुम्ही. एखादं चला मला असं वाटतं एक की मिनिट घेतो फक्त. हं. समज गैरसमज सांगतो फक्त. आता हे प्राधिकरण आल्यामुळं काय झालंय की याच्या ज्या काही लेआउट किंवा इतर ज्या नगर रचनाच्या अधिनियमानुसार करायचं आहे, ग्रामपंचायतीला कुठले अधिकार राहिलेले नाहीत गायरान जमिनी व्यतिरिक्त.
इतर जमिनीच्या बाबतीत जर त्याचे प्लॉट पाडायचे असतील, काय करायचं असेल, तर सगळं प्राधिकरण नगर विचना परवानगीशिवाय, जिल्हाधिकारी परवानगीशिवाय होत नाही आहे. त्यामुळं गायरांच्या जमिनामध्ये किंवा तेवढ्याच गावाच्या तेवढ्या क्षेत्रामध्ये नेमका विकास काय होणार आहे याची काळजी आम्हाला आहे. त्यामुळं तुम्ही जर एकत्र आला तर हे कोल्हापूर तुम्ही सांभाळा, पण हे कोल्हापूर होतं असं म्हणण्यापेक्षा कोल्हापूर असं आहे हे सांगण्याचा अभिमान ज्या वेळेला वाटेल स्मार्ट सिटी झाल्यानंतर, खरोखरच 10 लाखापेक्षा लोकसंख्या जर एकत्र आली तर केंद्राचे अनेक वेगवेगळे फायदे आपल्याला मिळणार आहेत. आणि कोल्हापूर हे सुसंस्कृत कसं होईल हे एक स्वप्न आहे आमचं. आम्ही कधीही या निवडणुकीला उभारणार नाही, कॉप्टमध्ये येणार नाही, कारभारी होणार नाही, ही आमची या आजच्या संवाद प्रतिवादमध्ये आम्ही आज तुम्हाला वचन देतो. आम्हाला काय नको आहे राजकारण, आम्ही एक नागरिक म्हणून तुम्हा आमच्याशी एकमेकाचं समन्वय कसा घडेल आणि कोल्हापूर सुंदर कसं होईल यासाठी प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न आम्ही अखंडपणे चालू ठेवणार आहे. सगळ्या गावात जाणार आहोत, विरोध होणार नाही आम्हाला चांगली माहिती आहे, पण आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे साहेब काय नाही, काय आहे साहेब, जरा पुन्हा मला वेळ द्या. नाही, माझा वेळ संपत चाललाय. अगदी थोडक्यात मुद्दे मांडा. साहेब माने साहेब राग म्हणायचं नाही साहेब. मग आपल्याला विकास करायचा आहे आणि विकासाच्या पाऊलवाटेवर चालायचं आहे. जर चालायचं असेल विकासाच्या पाऊलवाटेवर तर आपल्याला वस्तुस्थिती मान्य करायला लागेल. हे बघा की नाही, आपण या महापालिकेप्रमाणे आपण ओळखतो, पण ह्याच महानगरपालिकेनं अखंड भारताला एक एक्झाम्पल दिलंय. कुठं सोय नाही, मेलेल्या माणसावर मोफत हे दहन अंत्यसंस्कार महापालिकेतच होतात. कोल्हापूर म्हणजे या महापालिकेला महापालिकेकडे चांगली दृष्टी सुद्धा आहे, हेही आपण मान्य केलं पाहिजे. कोल्हापूर शहराचा काहीच विकास झाला नाही असं आपण म्हणून चालणार नाही. विषय असा आहे की आत्ताच्या घडीला कोल्हापूर शहराचा विकास आणि माझ्या गावचा विकास हे तुलना केलं तर कोणाचं पारडं जड पडतं. आणि हे पारडं इक्वल करण्यासाठी काय केलं पाहिजे ते तुम्ही आणि मी बसून ठरवायचं आहे सामंजस्यानं. मला असं वाटतं की गेले अर्धा पाऊण तास आपण जे बोलतोय त्यानुसार माने साहेब त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की महानगरपालिका अस्तित्वात असलेल्या प्रभागांना पूर्णपणे न्याय देऊ शकत नाही, तर मग ते कोणत्या तोंडानं ग्रामीण भाग शहरामध्ये घ्यावा असं म्हणतायत. आणि जर महानगरपालिकेकडे तेवढा कॉन्फिडन्स असेल तर त्यांनी एखाद्या गावामध्ये तशा पद्धतीनं करून दाखवावं असं तुमचं म्हणणं आहे. दुसरीकडं बाबा इंदुलकर आणखीन दिलीप देसाई यांचं म्हणणं सातत्यानं हेच आहे की हद्दवाढ ही आता एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. राज्यातील अनेक शहरांची वारंवार हद्दवाढ झालेली आहे. केवळ कोल्हापूरची हद्दवाढ दरवेळी रखडते, चर्चा होते, पण आपल्याकडे खमकन नेतृत्व नाही अजून राजकीय. हे खरं दुर्दैव आहे आणि त्यामुळं कोल्हापूरला नागरिकांना प्रत्येक प्रश्नासाठी झगडावं लागतं. आज मला असं वाटतं की या चर्चेतनं एक पाऊल आपण पुढे टाकूया की ज्याच्यामध्ये शहरी भागामध्ये आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे काही ज्याला आपण म्हणू की बोजा ग्रामीण भागावरती पडणार नाही एवढा विश्वास देण्यासाठी जर शहरी भागातल्या लोकांनी प्रयत्न केला आणि ॲट द सेम टाईम ग्रामीण भागातली जी काही 20 गावं या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीमध्ये प्रस्तावित आहेत तिथल्या लोकांनी सुद्धा सकारात्मक विचार ठेवून आपण जर शहरात आलो तर शहरातल्या इन्फ्रास्ट्रक्चरप्रमाणे आपल्या गावाचा आपल्या परिसराचा सुद्धा अधिक शिस्तबद्ध विकास होईल एवढी भावना जरी ठेवली तर मला वाटतं संवादाचा एक पूल तयार होईल आणि त्याच्यातून कदाचित हा प्रश्न सुटू शकतो. हद्दवाढ ही गरजेची आहे. सर्वच प्रसार माध्यमं याच्याबद्दल सातत्याने लिहितायत, बोलतायत, दाखवतायत. केवळ कोल्हापूर एकच शहर असं आहे की 50 वर्ष झाली तरी हद्दवाढ होत नाही आहे. सो आता या प्रश्नाकडं राजकीय भूमिकेतून न बघता आणि केवळ मी माझं गाव अशा संकुचित वृत्तीनं न बघता आपल्याला पुढच्या भविष्याचा वेध घेऊन त्याचा विचार करून मगच निर्णय घ्यावा लागेल. आजच्या या चर्चेमध्ये हे तीनही मान्यवर सहभागी झाले, विस्तृतपणे बोलले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.